अंटामेटच्या 8व्या भागात तुमचं स्वागत आहे. मागच्या भागात आपण पाहिलं होतं, आता मला जाऊ द्या, कळलं? असं म्हणत वी जायला लागताच लान त्याच्यावर वार करतो. वीच्या एका हातात दारू असल्यामुळे तो तलवार न काढता मॅनीने स्वतःला वाचवतो. या लोकांना आकाश पाहण्याची तर गरजच नाही, तलवार काढली की उडणं चालू. लानची तलवारबाजी पाहून वी मनात विचार करतो, वाटलं नाही हा इतका तरबेज आहे म्हणून. पिण्यासाठी आतुर असल्यामुळे वी म्हणतो, मी थकलो आणि जायला लागतो. लान पुन्हा वार करतो, पण यावेळी त्याच्या हातातून बॉटल निसटते आणि लान संधी साधतो. बॉटलची दोरी तुटल्यामुळे दोन्ही बॉटल हवेत. पण वी त्या बॉटलांना कसा सुटू देणार होता? तो दोनही बॉटलांना झेलतो, पण त्यातली एक खाली पडतेच. बॉटल फुटलेली पाहून वी ओरडतो, हे तू बरं नाही केलं लानजान. लानजान खाली येतो आणि म्हणतो, मागे पहा, हे आमचे नियम आहे. तू शिकायला आला आहे, तू स्वतः बघ तू किती नियम तोडले. वी नियमांकडे बघतो, वाचतो आणि म्हणतो, मी नशिबान आहे की मी अशा कर्मठ आणि कडक कुटुंबात जन्माला नाही आलो. नियमानुसार मी क्लाउड रिसेसमध्ये तर पिऊ नाही शकत, तर मग मी बाहेर पितो. तुम्हाला काही प्रॉब्लेम तर नाही ना? वी पहिलं बॉटल खोलून वास घेतो आणि मग एक घूट पितो आणि त्यानंतर भाषण द्यायला लागतो. तुला माहीत आहे, सर्व कुटुंबातील मुली तुझी स्तुती करतात, पण मला कीव येते. लान विचारतो, कशाची? बिचाऱ्यांना हे माहीत नाही की ते ज्याला पसंत करतात तो अगदी खडूस आणि कडक माणूस आहे. पण तू काळजी करू नको, मी जेव्हा यंगमॅनला वापस जाईल ना, तेव्हा पुन्हा चुप्पी श्राप. वी उडून लानजवळ येतो आणि इशाऱ्याने विचारतो, मी पिऊ कसा? लानजान म्हणतो, माझ्यासोबत चल. नेक्स्ट सीनमध्ये एक आजारी माणसाचा निरीक्षण करताना लानचा मोठा भाऊ दाखवलेला आहे, जो त्याच्या काकाला विचारतो, हे काय आहे? आत्तापर्यंत असं काही पाहिलं नाही. मला वाटते या काळ्या जादूचा परिणाम आहे. घुसूच्या जवळपास कुटुंबांकडून सूचना आली होती की तेथील शेतकरी हरवले जात आहे, म्हणून पडताळणीसाठी वांगजीला पाठवलं होतं. हे दोघं बोलत असताना वांगजी वीला घेऊन येतो. लहानचा मोठा भाऊ म्हणतो, आमचं क्लाउड रिसेस तुमच्या लोटस केव्हसारखं नाही. आमच्याकडे काही नियम आहेत. मी तुला दोष देणार नाही, पण तू नियम तोडले म्हणून तुला शिक्षा होणार आणि तुला शिक्षा वांगजी देणार. वांगजी म्हणतो, सारे नियम 300 वेळा लिहा. वी इशाऱ्याने वांगजीला बोलायला लागतो, तर मोठा लान वीला श्रापमुक्त करायला सांगतो. मग काय, वी पुन्हा सुटतो. याने जे म्हटलं ते सर्व चूक आहे. हे तर खडूस आहे, त्यांना काहीही विचारा उत्तरच देत नाही. जेव्हा मी आणि माझे कुटुंब इथे आलो, असे म्हणत तलवार काकांच्या टेबलवर ठेवतो आणि हळूचकन उचलतो. मुख्य दारवर. तर आम्हाला कळलं आमचं पत्र हरवलं. आमची चुकी नाही आहे. हे सर्व चिडक्या जिंगजुयांमुळे झालं. पण आम्ही इथे आलो तर यांनी आम्हाला आत येऊ दिलं नाही. आम्ही काय करणार? म्हणून मी निमंत्रण पत्र आणायला वापस गेलो. घुसूची दारू तर तुम्हाला माहीतच आहे, किती छान आहे, म्हणून मी 2 बॉटल घेऊन आलो. पण यांनी मला एकही घूट पिऊ दिली नाही आणि माझी बॉटल पण तोडली. मी कारण विचारलं तर माझं तोंड बंद केलं. मी काही बोलायला नको म्हणून. लहानचा मोठा भाऊ म्हणतो, वीच्या मुला, बघ तू आमचे खूप नियम तोडले, म्हणून तू वांगजीला दोषी देऊ नको. आणि तुझ्या ताईला आणि तुझ्या भाऊला आत येऊ दिलं कारण वांगजीने म्हटलं म्हणून. वांगजी सांगण्यास अडवतो. वी म्हणतो, म्हणजे माझी ताई इथे आहे? यांनी त्यांना आणलं? तुम्ही जेवढे दिसता तेवढे खडूस नाही. तुम्ही मला आधी का नाही सांगितलं? मी वाईट वागलो त्यासाठी माफी मागतो. मोठा लहान म्हणतो, आता तू जा आणि आराम कर. जाताना त्याचं लक्ष मुर्द्याकडे जातं. वी जाताना म्हणतो, शिवजून हे नाव लानच्या काकाचे आहे. तो मेला का? तुम्ही त्या मडाला झाकून का ठेवले? कारण जेव्हा दुपारी मी मुख्य द्वारावर पाहिलं तेव्हा ते जिवंत होते. वीची पारखी क्षमता पाहून दोघांनाही आश्चर्य होतं. नेक्स्ट सीनमध्ये एका मुलीला खाली बसून दाखविले आहे, जिला या स्टोरीचा मेन विलन, ज्याचं नाव सध्या सांगितले गेलं नाही,
तो म्हणतो की मी जे तुला सांगितलं ते समजलं का? तर ती हो म्हणते. पुढे विलन म्हणतो, मी तुझ्यासोबत विंचावला पाठवत आहे. तो तुला क्लाउड रिसेसपर्यंत घेऊन जाणार. त्यानंतर जे काही करायचं आहे ते तुलाच करायचं आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, लीन लोखंडी तुकडा हा अगदी तसाच दिसतो जसा दफन पर्वतावरचा. तू पाहिल्याबरोबर तुला कळेल. तो शोध आणि घेऊन ये. मुलगी म्हणते, पण सरकार मी माझ्या भावाला घेऊन जाऊ शकते का? विलन म्हणतो, तुला असं वाटते का आम्ही त्याचा व्यवस्थित राखण करणार नाही? बरं घेऊन जा. तसंही तो तुला मदत करेन. तुला उद्या निघायचं आहे. आता तू जाऊ शकते. जी सरकार म्हणून ती मुलगी तिथून निघून जाते. एक चुटकी वाजते, दिवा विझतो, वारातून सुटतो, मुर्द्यावरील पांघरून निघते आणि सर्व आश्चर्याने बघतात. अचानक मुर्दा उठतो. वी त्याला जवळून बघतो तर मुर्दा डोळे उघडतो. त्याचे डोळे पांढरे असतात. वी म्हणतो, तुम्ही पाहिलं? हा मुर्दा वाटतो आणि आहे पण आता त्याचं शरीर हे त्या आत्माच्या मुठीत आहे. आपण त्याला मुर्दा नाही म्हणू शकत. होऊ शकते याने आत्मा गमावली. आत्माची चोरी? हो, ही कठपुतली आहे. ते याच्याकडून काही पण करून घेऊ शकतात. आता लहान बाहेर आकाशात बघत असतो. मोठा लहान विचारतो, तू कुणाविषयी विचार करत आहे? लहानजान म्हणतो, आतमधल्या मुर्द्याविषयी. मोठा भाऊ म्हणतो, माझी काकासोबत चर्चा झालेली आहे. आपण पक्का नाही सांगू शकत, पण वाटत आहे की काळ्या जादूमुळे हा मेला असेल. आणि हे जर खरं आहे तर ते लोक काहीतरी मोठी योजना करत आहेत. आणि मला तर असं वाटते शेतकरी चोरी होणे ही सुरुवात आहे. तर लहान विचारतो, मग आपण काय करायचं? वांगजी, तुला हरवलेले शेतकरी शोधायचे आहे, पण सावधानी ठेवशील. लहानजान म्हणतो, हो, तुम्ही काळजी नका करू. पुढे भाऊ म्हणतो, वडील मेले तेव्हापासून खरंच तू खूप मोठा झाला. कधी कधी मला वाटते तुझ्यासोबत खूप कडक शिस्त लावली. त्यावर लहान म्हणतो, तुमच्यावर खूप जबाबदारी आहे. मी फक्त मदत करतो. तर मोठे भाऊ म्हणतात, बरं झालं, शिकवताना तू माझ्यासोबत राहशील. तिथे खूप कुटुंबातील विद्यार्थी कमी वयाचे आहे. मला वाटते तू त्यांच्याशी मैत्री करावी. खरं सांगू तर मला वी खूप चांगला वाटला. हो, कधी कधी तो जास्तच बोलतो, पण तो चतुर आहे, चैतन्यशील आहे. लहानजांकडे बघताच मोठ्या भावाला समजतं की याला खूप राग येत आहे. मोठे भाऊ म्हणतात, खरं सांग, तू खूप छान तलवारबाजी करतो ना? तुम्ही तलवारबाजी केली ना? लहान काही न म्हणता तिथून निघून जातो. आता पुन्हा आपल्याला विलनचा दरबार दाखवला आहे, जिथे शेतकरी टोंगडावर बसलेले दाखवले आहे. जुयांग त्यांना बघून हसतो. विलनने विचारल्यावर जुयांग म्हणतो, ही कठपुतली तर सुरुवात होती. हा लोखंडी तुकडा तर खूप काही करू शकतो. खरंच का? विश्वास नसेल तर तुम्ही स्वतः अनुभवा. नाही तर इतक्या शेतकऱ्यांना तुम्ही चोरी का केलं असतं? विलन म्हणतो, तुझी इतकी हिंमत, तू मला शिकवशील? म्हणत ते त्याला हवेत उडवतो. चायनीज लोकांची ही गोष्ट खूप आवडली. उठसूट लोक हवेत उडतात. जुयांग म्हणतो, मी मरायला घाबरत नाही. विलन म्हणतो, या इंगचे बाकी 3 तुकडे शोधायला आणि सर्व कुटुंब जिंकायला मला मदत कर, तेव्हाच तुला मुक्ती मिळेल. असे म्हणत त्याला खाली पाडतो. जुयांग हसतो. मला लोकांवर राज्य करण्यात काही रुची नाही. माझी एकच इच्छा आहे आणि ती मी तुम्हाला आधीच सांगितली. तेवढी आठवण ठेवा. तर विलन म्हणतो, तू चिंता करू नको. एकदा मला इलिंग लोखंडाचे 4 तुकडे मिळाले की तुझी पण इच्छा पूर्ण करेन. मी तुमचा आभारी असणार. म्हणत जुयांग जायला लागतो. तर विलन पुन्हा आवाज देतो, जुयांग. पश्चिमी दफान, पूर्वी गुसू, उत्तरी युआंग. या लोखंडाचा शेवटचा तुकडा कुठे आहे? याचा अर्थ दफान पर्वतावर जो गोंधळ झाला होता तो या यिंग तुकड्यामुळे झाला होता आणि नेक्स्ट टार्गेट हा गुसू असेल. जुआंग बोलतो, सरकार आपल्यामध्ये काय बोली झाली होती आठवते का? जेव्हा तुम्ही मला चेंग कुटुंबात पाठवणार तेव्हाच मी शेवटचा तुकडा कुठे आहे ते सांगणार. असं बोलून तो निघतो. तर हा होता भाग 8. हा भाग तुम्हाला कसा वाटला
तुम्ही नक्की मला कमेंटद्वारे कळवा. व्हिडिओला लाईक करा. मला खूप छान वाटतं ते बघून. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.